हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवली होती आपण महाराष्ट्रामध्ये बनवले जाणारी फेमस अशी रेसिपी बेसन पिठलं। तर त्यासाठी इथले तुम्ही 1 वाटी बेसन, काही लसणाच्या पाकळ्या, नंतर कोथिंबीर, हिरवे मिरच्या आणि 1 कांदा। तर कांदा मी व्यवस्थित कट करून घेतला। कांदा कट झाल्यानंतर मी हिरवी मिरची, लसण आणि कोथिंबीर पण कट करून घेतली। मग आता इथं मिश्रण तयार करून घेऊया। एक बाउल घेतला, त्यात आपले 1 वाटी बेसन पीठ घेतलं, नंतर हळद, चवीनुसार मीठ, घेतल्यानंतर मग घालायचं पाणी आणि पाणी एकदम थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं, म्हणजे आपल्या बेसनामध्ये गोळे तयार होणार नाही। आणि बेसनात गोळे जर राहिले की मग आपल्या बेसन पिठलं हे कच्चंच राहू शकतं। त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर इथं कढाई तापायला घ्यायची, नंतर घालायचं तेल, नंतर घालायची हिरवी मिरची, व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। नंतर घालायचा कांदा, तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। व्यवस्थित फ्राय झाला की नंतर घालायचं लसण, कट केलेला लसण, तो पण 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं। नंतर घालायचं जिरं, थोडी मोहरी, ती पण फ्राय करून घ्यायची। फ्राय झाल्यानंतर घालायचं थोडं कोथिंबीर, ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। सर्व मिश्रण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर घालायचं आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं बेसनाचं, ते व्यवस्थित घालून घ्यायचं आणि थोडं पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात गोळे तयार नाही हो म्हणून मी इथं चमचा घेतला होता, चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असं चमचा फिरवून घेतलं की आपल्या बेसन पिठल्यामध्ये गोळे तयार होणार नाही। आणि इथं आपलं बेसन पिठलं तयार झालं होतं। छान असे कोणताही गोळे वगैरे झाले नव्हते। आणि हे शक्यतो हिरव्या मिरचीत करायचं, खूप छान लागतं खायला। नंतर परत कोथिंबीर घालायची थोडी वरून आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मंद आचेवर 1 ते 2-3 मिनिटं असं आपल्याला होऊ द्यायचं। आणि इथं आपलं बेसन पिठलं तयार झालं होतं। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।